नमस्कार मित्रांनो, तर यावर्षी बरेच शेतकऱ्यांना बेडवर सोयाबीन लागवड करायची असेल त्याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुमची बेडची दोन जी बेडमधलं अंतर आहे हे किती असायला पाहिजे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बेडची उंची किती असायला पाहिजे, हे दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या या ठिकाणी ठरणार आहेत। तर या ठिकाणी आपण जिथं उभा आहोत तर हा बेड आहे 4 फुटाचा। तर मित्रांनो, बेड घेताना जर आपली जमीन भारी असेल तर तुम्ही शक्यतो 3.5 फुटाचा बेड घ्या। जर तुमची जमीन भारी असेल किंवा मग हलकी मध्यम असेल तर याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारे सोयाबीनची लागवड करता येते। ते म्हणजे तुम्हाला एका बेडवर 2 लाईनीचा प्रयोग आणि दुसरा म्हणजे 3 लाईनीचा प्रयोग। जर तुम्हाला एका बेडवर 3 लाईनी करत असेल तर साधारण तुम्हाला 4.5चा बेड घ्यावा लागेल। जर 2 लाईनी घ्यायचा असेल तर तुम्हाला साधारण 2 लाईनी, 3.5वर 2 लाईनी आणि 4.5वर 3 लाईनी असा प्रयोग तुम्हाला या ठिकाणी करता येते। परंतु ज्यांची जमीन एकदमच हलकी आहे, फक्त पाण्याची व्यवस्था आहे परंतु जमीन हलकी आहे, अशा शेतकऱ्यांनी फक्त तुम्हाला 4वर 3 लाईनी हा प्रयोग जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल। त्याचबरोबर हे जे वरचा जे टॉप आहे त्याला आपण गादी वाफा म्हणतो, वरची गादी जी आहे ही किती असायला पाहिजे। जर तुमची 4.5चा बेड असेल तर तुम्हाला हे जे गादी वाफा आहे साधारण हे 3 फुटाचं असलं पाहिजे आणि नाली जी आहे ही आपली 1.5 फुटाची या ठिकाणी आपोआप येते। बरेच शेतकरी काय करत आहे, ही नालीच भली मोठी करून ठेवत आहे आणि हे गादी वाफा जे आहे हे बारीक करत आहे। आता या ठिकाणी बघू शकता ही बेडची जी उंची आहे, आता ह्या ठिकाणी आपण हे टेप आणला मोजण्यासाठी बेडची उंची आपल्याला कमीत कमी 6.5 इंच घ्यायचं आहे। जास्तीत जास्त 9 इंचापर्यंत उंची आपल्याला घ्यायची आहे। 9 इंचापेक्षा जास्त उंची बेडची नको। तर याची उंची आत्ता आपण बघू शकतो साधारण 18 ते 19 इंच आहे, म्हणजे 1.5 फुटाचा हा बेड आहे उंचीला। तर असं याच्यामध्ये तुम्हाला करता येणार नाही, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसान जास्त आहे। याच्यामध्ये तुम्हाला बेड जे आहे हे तुम्हाला पहिल्यांदा सपाट करून घ्यावं लागेल, म्हणजे त्याच्यावर उलटा वकर तुम्हाला याच्यामध्ये फिरवावं लागेल आणि बेडची जी उंची आहे ही जी उंची आहे ही आपल्याला पहिल्यांदा कमी करून घ्यायची आहे। म्हणजे तुम्हाला बेडमध्ये एक फायदा आहे, ते म्हणजे जे अतिरिक्त पाणी आहे ते वाहून जाणार आणि एखाद्या दिवस खंड पडला तर हे जे गादी आहे म्हणजे बेड आहे याच्यामध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी फक्त याच्यासाठी आपण बेडचा वापर करत असतो। आणि हाच बेड आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा साधारण 2-3 वर्ष SRT पद्धतीने तुम्हाला हा बेड ठेवता येते। परंतु चुकीच्या पद्धतीने जर बेड जर नियोजन केलं, म्हणजेच आता ह्या बेड आहे 4 फुटाचा, जर याच्यावर समजून घ्या हे जमीन मध्यम आहे आणि तुम्ही बेड घेतला 4चा आणि तुम्हाला लाईन लावायचं आहे 2, तर याच्यामध्ये तणाचे व्यवस्थापन जे आहे म्हणजे तण जे आहे हे मोठ्या प्रमाणात निघते आणि याच्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसान जास्त आणि खर्च जास्त त्याच्यामध्ये वाढते। त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे बेड आणि बेडची उंची आणि मधला जे आपला फ्लॅट आहे हे किती काय असायला पाहिजे, ही संपूर्ण गोष्टी जी आहे ही तुम्हाला पद्धतशीरपणे गादी वाफ्यावर करावे लागतील। तर याच्यामध्ये हा जे या बेडचा जे टॉप आहे आणि या बेडचा टॉप आहे ते बघू शकता। आता कॅमेरा थोडं समोर घे, सेंटर घेऊ आपण, ते बघू शकता हे 48 इंच आहे, म्हणजे साधारण 4 फुटाचा हा बेड जे आहे, म्हणजे हे बेडचं टॉप आणि या बेडचं टॉप हे 48 इंचाचं आहे। किंवा हे नालीचा जे टॉप आहे आणि या नालीचं सेंटर आणि ह्या नालीचं सेंटर हे सुद्धा 48 येते, म्हणजे हे जे बेड आहे तो 48 म्हणजे साधारण 4 फुटाचा आहे आपण असायला समजायचं आहे। तर ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला आता साधारण पाऊस नसेल तर तुम्ही असा जर बेड असेल तर याला पट्टाल करून घ्या, म्हणजेच याची जी उंची आहे ही थोडीशी कमी करून घ्या, म्हणजे आपल्या 2 लाईनी बसतील। आता बरेच जण 3.5चा बेड म्हणून 4चा बेड करतात आणि त्याच्यामध्ये तणाचं व्यवस्थापन जे आहे व्यवस्थित पद्धतीने करता येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना। तर ज्यांची जमीन एकदम भारी आहे, हाय क्वालिटीची आहे, जमीन सुपीक आहे, पीक जास्त उठते, अशा शेतकऱ्यांनी 2 लाईनी जर घेतल्या तरी काय होणार नाही, कारण याच्यामध्ये जमीन तुमची सुपीक पाहिजे। आणि अशा 4 फुटाच्या बेडवर साधारण तुमच्या फुले किमया, फुले दुर्वा किंवा फुले संगम यासारख्या जे व्हेरायटी आहेत हे तुम्ही 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी घेऊ शकता। परंतु जर तुमच्या कमी उंचीवाल्या व्हेरायटी असेल, समजून घ्या पांढऱ्या फुलाच्या काही व्हेरायटी आहेत, ते जर व्हेरायटी तुम्ही 4 फुटाच्या जर बेडवर जर 2 लाईनी घेतल्या तर याच्यामध्ये तुम्हाला फायद्यापेक्षा नुकसान, उत्पादन थोडंफार वाढेल। पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्ही जेवढं उत्पादन घेता त्याच्यापेक्षा ही पद्धत जरी केली, समजून घ्या 4 फुटाच्या बेड 2 लाईनी, तरी तुमचं उत्पादन वाढेल, परंतु तणाचं व्यवस्थापन जे आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करता येत नाही।
ह्या गोष्टी ज्या आहेत हे खूप महत्त्वाच्या आहेत. तर बेडची उंची किती असायला पाहिजेत. या ठिकाणी आपला दुसरा एक प्लॉट होता ते म्हणजे मक्याचा, थोडंसं साईडला आहे. हा बेड आपण 3.5 फुटाचा केला होता. याच बाजूला आहे शेत. तर त्याची उंची बघू शकता तुम्ही, म्हणजे बेडची उंची किती असायला पाहिजे बघू शकता. हा बेडची उंची आहे फक्त साधारण, आता हे जुना बेड असल्यामुळे साधारण 4 इंचापर्यंत उंची याची बेडची असेल. परंतु या पद्धतीचा बेड तुमचा असायला पाहिजे. त्याचबरोबर इकडे एक आपला दुसरा प्लॉट आहे ते म्हणजे 4.5चा बेड. याची उंची बघू शकता आता किती आहे. म्हणजे वेगवेगळे प्लॉट 3.5, 4 आणि 4.5 हे संपूर्ण जे आहेत बेडची उंची. कारण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला उंची वगैरे किती घ्यायला काय, हे संपूर्ण गोष्टी महत्त्वाच्या त्या ठिकाणी ठरतात. तर या ठिकाणी बघू शकता हा बेड आपण घेतलेला आहे 4.5चा. या शेतामध्ये आपला मक्का होता आणि मक्का घेऊन आपण मग संपूर्ण मक्का जे आहे हे जमिनीमध्ये गाडलेला आहे. आणि इथं बेड आपण घेतलेला आहे 4.5 फुटाचा. 4.5 फूट घेण्यासाठी कशासाठी घेतला तर आपल्या याच्यावर 3 लाईन लावायची आहे. तर 4.5 अंतर कसं मोजायचं, या बेडचं हे टॉप आणि या बेडचं हे सेंटर म्हणजे टॉप, दोन्हीचे टॉप जे आहेत हे आपलं साधारण 54 इंच या ठिकाणी हे भरलं पाहिजे. म्हणजे आपण दोन्ही बघू शकता हे 54 इंच म्हणजे साधारण 4.5 फूट. आणि या नालीपासून ही नाली जी आहे हे सुद्धा 4.5 फूट या पद्धतीने येते. याला म्हणता येईल आपल्याला 4.5चा बेड. आणि याच्यावर आपल्याला 3 लाईनी आरामशीर या ठिकाणी बसतात. साधारण आपल्याला साधारण 2 इंच अंतर सोडून या ठिकाणी लागवड करायची आहे. एक सेंटरमध्ये करायचं आहे, पुन्हा इकून हे 2 इंच अंतर सोडून मध्ये हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपला हे जे टॉप आहे वरचा याच्यामध्ये टॉप कितीचा येईल तर याच्यामध्ये मित्रांनो आपला टॉप येईल 3 फुटाचा. बघू शकता हे 12-36 कॅमेरासमोर घे. हे 12-36 म्हणजे 36 इंचाचा आपलं निखळ टॉप आला पाहिजे. आणि साधारण 2 ओळीतलं अंतर जे आहे ते साधारण आपलं 15-16-17 इंच आपलं येणार आहे. बरेच शेतकरी याच्यामध्ये एकच गलती करतात ते म्हणजे फक्त नालीच एकदम मोठमोठी करतात. नाली आपल्याला मोठी करायची नाही आहे, नालीची साईज कमीच असली पाहिजे. साधारण 1.5 फुटापेक्षा मोठी नाली पसरट नको, हे तुम्हाला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. अशा पद्धतीने बेडचं जे नियोजन आहे तुम्हाला करायचं आहे. तर बाकीचं आपण खताचं व्यवस्थापन जे आहे किंवा मग लागवड कशी करायची किंवा मग 2 रोपांचं अंतर किती घ्यायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.